लागतील असे गोड शब्द असतात, शब्दांना सुद्धा गोडी पडावी अशी गोड माणसं असतात. केवढं मोठं भाग्य असतं तेव्हा ती माणसं आपली असतात. सन्माननीय व्यासपीठ, राजहंसाप्रमाणे दूध आणि पाणी वेगळे करणारे तज्ज्ञ परीक्षक आणि सुज्ञ श्रोते हो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव देवेनी संभाजी केदार. मी इयत्ता 8वी ब ची विद्यार्थिनी. विषय मंचावर विषय प्रस्तुत करत आहे, हे जीवन सुंदर आहे. मंडळी, जगणं इतकं सुंदर आहे की अनुभव तुम्हास येत जाईल. प्रयत्न करायला विसरू नका, मार्ग तुम्हाला सापडत जाईल. जीवन हे एक रंगभूमी आहे. जीवन म्हणजे 2 घडींचा डाव, जीवन म्हणजे 2 नदींचा संगम, जीवन म्हणजेच संघर्ष. जीवनाविषयी अशा कितीतरी व्याख्या थोर पुरुषांनी मांडलेल्या आहेत. जीवन हा एक अनुभव प्रवाह आहे. प्रत्येक व्यक्तीचे जीवनाविषयी मत हे त्याच्या अनुभवांवरून अवलंबून असते. जीवन म्हणजे उंचावलीचा खेळ असतो. या सतत सुख किंवा दुःख क्वचितच पाहायला मिळतं. एवढ्याशा आयुष्यात खूप काही हवं असतं, एवढ्याशा आयुष्यात खूप काही हवं असतं, पण हवं असतं तेच मिळत नसतं. हवं असतं ते मिळालं तरी खूप काही कमी असतं. कारण चांदण्याने भरून सुद्धा आपलं आकाश मात्र रिकाम असतं, आपलं आकाश मात्र रिकाम असतं. माणसाने क्षुल्लक गोष्टीसाठी व्यक्त न होऊन बसता त्याने आंधळ्याचा डोळा व्हावं, लंगड्याचा पाय व्हावं आणि अनाथांचा पालक सुद्धा व्हावं. दुसऱ्यांना आनंद द्यावा आणि दुसऱ्यांसाठी जगावं आणि जगू द्यावं. जगता जगता जीवनाकडे पाहावं, जमेल तेवढं जाणावं. या जाणीवीचे गाणे गुणगुणत पुढे जावं. माणसाकडे आचारशक्ती आहे, विचारशक्ती आहे, सद्बुद्धी आहे. एखाद्या आजाराप्रमाणे जीवनात प्रवेश करणाऱ्या खोटारडेपणाला निपटून साधे व सरळ जीवन जगला तर सत्यम शिवम सुंदरम हे जीवन भ्रमाचे रूप आपण सतत अनुभवत राहू. माणूस राग जितक्या सहजतेने व्यक्त करतो, तितक्या सहजतेने जर प्रेमही व्यक्त करू शकला असता तर जगण्याला किती मजा आली असती ना. कारण माणसाच्या निम्म्या समस्या ह्या व्यक्त केलेल्या रागामुळे व कधीच व्यक्त न केलेल्या प्रेमामुळे निर्माण होतात. निर्णय चुकतात, आयुष्य चुकत जातं. प्रश्न कधी कळत नाही, उत्तर मात्र चुकत जातं. दाखवणाऱ्याला वाट माहीत नसते, चालणाऱ्याचं ध्येय मात्र हरपून जातं. सोडवताना वाटता सुटत गेला गुंता, पण प्रत्येक वेळी वेगळीच गाठ बनत जाते. वाटतात तेवढ्या सोप्या नसतात काही गोष्टी. अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळतं, अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळतं. माणसातील लोभी व लालचीपणा पाहून संत बहिणाबाई म्हणतात, अरे मानसा मानसा तुझी नियत रे बेकार, अरे मानसा मानसा तुझी नियत रे बेकार, तुझ्या हुनी बर रे गोट्यातलं जनावर. माणूस खऱ्या अर्थाने माणूस केव्हा बनू शकेल? असे मित्र बनवा ते कधीच साथ सोडणार नाही, असे प्रेम करा त्यात स्वार्थ असणार नाही, असे हृदय बनवा त्याला कधीच ताडा जाणार नाही, आणि असे हास्य करा त्यात रहस्य असणार नाही, आणि असे लोक बनवा ते वेळेला तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनून राहतील. कारण सावली कधी साथ सोडत नाही आणि आरसा कधी खोटं बोलत नाही. माणसाविषयी बोलताना वपू काळे म्हणतात. कोणी कसं दिसावं त्यापेक्षा कोणी कसं असावं याला जास्त महत्व आहे, आणि हेही शक्य नसेल तरी कोणी कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे. एका ठिकाणी अब्राहिम लिंकन म्हणतात, दृष्ट माणसाची दृष्ट कृत्याची फळे ही नेहमी सज्जन माणसालाच भोगावी लागतात, आणि आज आपण हेच अनुभवत आहोत. स्वप्न पूर्ण नाही झालं म्हणून कधी रडायचं नसतं, स्वप्न पूर्ण नाही झालं म्हणून कधी रडायचं नसतं, संकटांना कधी कंटाळायचं नसतं. त्यांचं येणं जाणं सारखं सुरूच असतं. रंग संपले म्हणून चित्र कधी फाडायचं नसतं. लक्षात फक्त एवढंच ठेवायचं, सगळंच काही आपलं नसतं. कदाचित आपल्या दुःखात दुसऱ्याचं सुख असतं. हव्या असलेल्या सर्वच गोष्टी माणसाला मिळत नाहीत, पण नको असलेल्या सर्वच गोष्टी माणसाला का मिळतात? याचं उत्तर सूरज भट्टांनी छान सांगितले आहे. आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे. आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे. रडतोयस काय वेड्या, लढण्यात शान आहे. काट्यातही फुलांची झुलती कमान आहे, आणि उचलून घ्यावं ते दुनिया दुकान आहे. आणि जगणं निरर्थक म्हणतोय तो बेईमान आहे, आणि तो बेईमान आहे. माझं भाषण संपवताना शेवटी मी एवढेच म्हणेल की पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरणं असतं, पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरणं असतं. मरताना हे सुगंध देणं या तर खरं आनंदी जीवन असतं, या तर खरं आनंदी जीवन असतं. जय हिंद.